सो हे गाईज, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की मी आजच्या व्हिडिओमध्ये माझी यूट्यूबची जर्नी शेअर करणार आहे. म्हणजेच की मी माझ्या यूट्यूबवरती 0 सबस्क्रायबर्सपासून ते 1000 सबस्क्रायबर्स कसे गेन केले, त्यासाठी मला काय करावं लागलं, त्यासाठी मला किती दिवस लागले 1000 सबस्क्रायबर्स करायला, त्याचबरोबर मी माझ्याकडून काय काय चुका झाल्या, हे सगळं काही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर उशीर न करता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर दोन तीन वर्षापूर्वी ना मी हॉस्पिटलमध्ये जॉबला होते आणि तिथे आता मला ना कंटिन्यू काही काम नसायचं. त्याच्यामुळे ना आता ज्यावेळेस काम असायचं त्यावेळेस मी काम करायचे, ज्यावेळेस काही काम नसायचं त्यावेळेस मी असंच मोबाईल पाहत असायचे. आणि मोबाईल पाहत असतानाच ना यूट्यूब पण पाहत असायचे. यूट्यूबवरती ना मी बरेच मिनी ब्लॉग, डेली ब्लॉग असतील ना, ते मी पाहत असायचे आणि ते ना मला खूप आवडायचे. तर तेच व्हिडिओ पाहत असताना ना म्हणजे आता दुसऱ्यांचे व्हिडिओ मी पाहत असायचे. मला माझ्या पण मनात असा विचार यायचा की त्यांच्यासारखेच व्हिडिओ मी बनवले तर. पण परत असं वाटायचं की जर नाही जमले मला बनवायला तर, कारण की बघताना तर आपल्याला खूप सोपं वाटतं, पण करताना एखादी गोष्ट खूपच अवघड असते. तर त्यांचेच व्हिडिओ मी पाहत असायचे आणि मग मला माझ्या मनात पण असं वाटत होतं की मी पण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत जावं. तर मला आता काहीच आयडिया नव्हती बरं का. त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं मला यूट्यूबवरती कसं करावं लागतं, कसं नाही, ते काहीच नॉलेज नव्हतं. फक्त व्हिडिओ पाहायचे मी दुसऱ्यांचे आणि जसे त्यांचे व्हिडिओ असायचे तसेच मला पण वाटायचं की त्यांच्यासारखेच व्हिडिओ मी पण अपलोड करावा. तर असंच बसले होते मी आणि बसल्या बसल्या असंच मग मी एक गॅलरीतला एक व्हिडिओ घेतला आणि यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. पण तो अपलोड करताना काय करावं लागतं, कसा काय करायचा असतो, त्याची मला काहीच आयडिया नव्हती. तर फक्त मी गॅलरीमधून व्हिडिओ घेतला आणि तो यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या व्हिडिओला काहीच व्ह्यूज आले नव्हते. म्हणजे काहीच नव्हतं, 0 व्ह्यूज होते त्याला. आणि मग मला वाटलं माझ्याकडून काहीतरी चूक होती म्हणून. तर मग मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. आणि त्यानंतर ना मग मी परत दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला आले आणि परत असेच बसले होते. परत मी गॅलरीमधून दुसरा व्हिडिओ घेतला आणि परत तो व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. तर परत मग मी संध्याकाळी पाहिलं तर त्या पण व्हिडिओला काहीच व्ह्यूज आले नव्हते. कारण की यूट्यूबवरती जर व्हिडिओ अपलोड करायचे म्हटलं ना तर त्यासाठी हॅशटॅग लागले पाहिजे, टॅग लागले पाहिजे. त्यानंतर त्याची खूप काही प्रोसेस आहे. त्यावर मी दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर असं होत होतं. मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा असंच दोन तीन वेळा मी हे व्हिडिओ टाकले होते, पण त्या व्हिडिओला काही व्ह्यूजच येत नसायचे. आता म्हटलं मला तर काही हे जमतच नाही आहे, कारण की मी फक्त गॅलरीतून व्हिडिओ घ्यायचे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे. त्याची प्रोसेस पण होती, पण ती तर काही मला माहीत नव्हती. त्याच्यामुळं मी यूट्यूबचा म्हणजे सोडून दिला विषय. म्हटलं व्ह्यूज येत नाहीत म्हटल्यावर कशाला कशाला करायचं, नाही का. त्यानंतर मग असेच 2-3 वर्ष गेले आणि मग मी प्रतीक्षा शिंदे म्हणून त्या ताई आहेत, तर त्यांच्याच अकाउंटवरती मी त्यांचे व्हिडिओ पाहत असायचे. म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ असतील, लाँग व्हिडिओ असतील, ते सगळे काही व्हिडिओ मी त्यांचे पाहत असायचे. आणि म्हणजे लग्न झाल्यानंतर ना परत मला यूट्यूब चॅनल चालू करू वाटलं. त्यांचे व्हिडिओ खूप छान असायचे आणि मला पण वाटायचं माझे व्हिडिओ कधी यूट्यूबवरती पडतील. असं वाटत असतं प्रत्येकाला, आपले पण व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. इन्स्टावरती म्हणा, त्यानंतर यूट्यूबवरती म्हणा. तर मला तर पहिल्यापासूनच ना सोशल मीडियावरती खूप म्हणजे इंटरेस्ट आहे. इन्स्टावरती पण, यूट्यूबवरती पण. आणि तर त्यानंतर मग ना परत लग्नानंतर परत मला मग यूट्यूबवरती इंटरेस्ट आला, की परत वाटलं आपण परत चॅनल चालू म्हणजे परत यूट्यूबमध्ये इंटरेस्ट घेऊया, परत यूट्यूबवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. पण त्यावेळेस पण मला काहीच आयडिया नव्हती, आता कसं करायचं, काय करायचं, काहीच नव्हतं माहिती. पण त्यानंतर मग आता मला असं वाटलं होतं की मागच्या वेळेस मी जेव्हा व्हिडिओ टाकत होते तेव्हा तर काय माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते. मग आत्ता जर व्हिडिओ टाकला तर परत व्हिडिओतला व्ह्यूज जर नाही आले तर मग परत असे काही विचार येत असायचे मनामध्ये. त्याच्यामुळे यूट्यूबवरती मी थोडीशी माहिती पाहिली की व्हिडिओ अपलोड कसा करायचा, कसा नाही ते. आणि ज्यावेळेस मला परत यूट्यूबमध्ये इंटरेस्ट आला ना, त्यावेळेस माझ्याकडे ना एक विवो Y12 हा मोबाईल होता, जो की 10वीच्या सुट्ट्यांमध्ये घेतला होता. तर त्याच मोबाईलवरती मग मी माझं यूट्यूब परत चालू केलं. आता झालं असं होतं की आता मी माहिती तर घेतली होती यूट्यूबवरून व्हिडिओ अपलोड कसा करायचा ते. आता ते तर मला माहीत झालं होतं आणि मग मोबाईल माझ्याकडे विवोचा होता. आता व्हिडिओ काढायचे म्हटल्यावरती क्लिअरिटी पण चांगलीच पाहिजे ना.
पण झालं असं की आता विवो Y12 मोबाईल होता, पण त्याची क्लिअरिटी काही चांगलीच नव्हती. पण तरी पण मी म्हटलं असो, जसं होईल तसं होईल. असं नाही की आपल्याकडे चांगलाच मोबाईल पाहिजे. जसे व्हिडिओ येतील तसे मी ते शूट करायचे, घरी आले की एडिट करायचे आणि मग ते अपलोड करायचे असायचे. आणि एडिट करताना पण ना मला जेव्हा मी व्हॉइस ओव्हर द्यायचे ना तेव्हा मला खूप हसायला यायचं, कारण की माझाच आवाज ऐकून ना मी हसत बसायचे. तर एक एक व्हिडिओ एडिट करायला ना मला एक एक तासभर पण लागत असायचा. सगळे काही दिवसभराचे मी जे शूट घेतले होते ना ते मी घ्यायचे, त्यानंतर व्हिडिओ एडिट करायचे. आणि व्हिडिओ एडिट ना मला कोणत्याच ॲपवर जमत नसायचे, फक्त मी InShot ॲपवरतीच माझे व्हिडिओ एडिट करत असायचे. त्यावरतीच मला जमायचं. त्याची पण माहिती मी थोडी यूट्यूबवरती पाहिली होती, व्हिडिओ एडिट कसा करायचा, कसा नाही, व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा. तर असं मी ना मिनी ब्लॉगच बनवायचे मी, कारण लॉंग व्हिडिओचं मला काहीच माहीत नव्हतं, त्याची पण काहीच आयडिया नव्हती. तर शूट वगैरे घ्यायचे, संध्याकाळचा व्हिडिओ एडिट करायचे आणि सकाळचा यूट्यूबवरती अपलोड करून टाकायचे. तर असंच एक दिवस मी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि माहिती घेतली होती त्याच्यामुळे. म्हणजे व्हिडिओ मी असा शूट केला होता की शॉपमध्ये गेले होते. लग्नानंतर आमचं ना शॉप होतं इथेच श्रीगोंद्यामध्येच. तर शॉपवरती गेले होते आणि तिथे गेल्यावरती देवपूजा वगैरे केली. तर तोच व्हिडिओ मी शूट केला होता आणि तोच मी यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. तर त्या व्हिडिओला व्ह्यूज आले होते. म्हणजे मला इन्स्टावरती ना, तुम्हाला पण माहीत असेल, इन्स्टाला पण माझं पेज आहे आणि इन्स्टाला जसे व्ह्यूज जायचे ना तसे यूट्यूबला काही जात नसायचे. कारण की इन्स्टाला ना माझे भरपूर सारे म्हणजे 10,000च्या पुढंच व्ह्यूज असायचे आणि यूट्यूबला फक्त 1000पर्यंतच व्ह्यूज असायचे. पण यूट्यूबवरती ना 1000 व्ह्यूज गेले ना ते माझ्यासाठी खूप काही होते. 1000 व्ह्यूज म्हणजेच ना माझ्यासाठी 10,000 व्ह्यूज होते. कारण की यूट्यूबवरती जेव्हा मी स्टार्टिंगला टाकलं होतं तुम्हाला तर सांगितलंच, हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा व्हिडिओला एक पण व्ह्यूज आला नव्हता. आणि ह्या वेळेस मी दुसऱ्यांदा टाकला ना लग्नानंतर, तर मग त्या व्हिडिओला 1000 व्ह्यूज आले होते. त्यावेळेस ना मला खूप खूप छान वाटलं होतं. सकाळी व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि संध्याकाळी त्याला 1000 व्ह्यूज आले होते. त्याच्यामुळे मग मला पण म्हणजे रोज रोज व्हिडिओ मला अपलोड करू वाटली यूट्यूबला. आता रोज रोज म्हटलं व्हिडिओ शूट घ्यायचं काय, तर असंच मी घरातलं काय घ्यायचे. त्यानंतर मी ऑर्डर पण करते, ऑर्डरला पण बाहेर जायचे ना ते पण बाहेर गेले की ते पण मी शूट करायचे, घरी आल्यावर एडिट करायचे आणि ते अपलोड करून टाकायचे. तर त्या व्हिडिओला मग व्ह्यूज जायला लागले, कारण की आता व्ह्यूज तर जात असायचे. पण विषय असा झाला होता की मोबाईलची क्लिअरिटीच काही चांगली नव्हती. आणि जसं होईल मी तसं त्यामध्ये ॲडजस्ट केलं. जवळपास मी त्या मोबाईलवरती ना मी जवळपास 2 ते 3 महिने मी त्यावरती मी यूट्यूबवर 2 ते 3 महिने त्या मोबाईलवरती मी माझं यूट्यूब चॅनल कंटिन्यू चालू ठेवलं. पण तिथे माझ्याकडून चूक झाली होती. चॅनल तर म्हणजे यूट्यूबवरती आता व्ह्यूज तर जात असायचे, व्हिडिओ तर अपलोड करत असायचे. पण चूक अशी झाली होती की मला हे माहीत नव्हतं यूट्यूब चॅनल चालू करताना नवीनच यूट्यूब चॅनल चालू करावं लागतं, म्हणजे नवीनच ईमेल ID वरून ओपन करावं लागतं, ह्याची मला काहीच आयडिया नव्हती. तर इथे पण आता त्यानंतर मी तर कंटिन्यू यूट्यूबवरती माहिती पाहतच असायचे. तर तेव्हाच मग मला समजलं की यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल की यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल तर ते नवीन ईमेल ID वरूनच चालू करावं लागतं, हे नव्हतं माहिती मला. त्यानंतर मग वाटलं आता हे चॅनल मला बंद करावं लागणार. आणि जेवढे काही मी जवळपास 100 व्हिडिओ मी त्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केले होते, आता ते सगळे व्हिडिओ मला डिलीट करावं लागणार, ते चॅनल मला बंद करून टाकावं लागणार. म्हणजे याचा मला काहीच उपयोग राहिला नव्हता, कारण की ना जवळपास 2-2.5 महिने लागले होते मला चॅनलवरती. जवळपास 200 सबस्क्रायबर झाले होते. आणि त्यावेळेस ना 200 सबस्क्रायबर्स माझ्यासाठी खूप काही होते. 200 सबस्क्रायबर्स म्हणजेच माझ्यासाठी ते 2000 सबस्क्रायबर्स होते. सबस्क्रायबर्स कारण की लवकर होत नाहीत ना यूट्यूबवरती. तर असं झालं होतं, माझ्याकडून ही चूक झाली होती की मी नवीन चॅनल ओपन नव्हतं केलं. जे आपण जेव्हा मोबाईल घेतो तेव्हाच ते यूट्यूब चॅनल असायचं आणि तेच चॅनलवरती मी कंटिन्यू केलं. तर इथे मी ना खूप म्हणजे खूप डिमोटिव्ह झाले, कारण की ते चॅनल बंद करायचं होतं, काढलेले व्हिडिओ सगळे डिलीट करायचे होते. असं म्हटलं आता जाऊ दे. त्याच्यामुळे त्याची क्लिअरिटी पण चांगली नसायची त्या मोबाईलची. असं सगळं म्हणजे ह्या खूप माझ्याकडून चुका झाल्या. त्यावेळेस मला काहीच आयडिया नव्हती. तर जाऊ दे म्हटलं. त्यानंतर मग मी 1 महिनाभर ब्रेक घेतला, कारण की आता म्हटलं मोबाईल तर घ्यायलाच पाहिजेत. आणि त्यावेळेस मोबाईल तर लागणारच होता, कारण की आता व्हिडिओ काढायचे म्हटल्यावरती क्लिअरिटी पाहिजेच मोबाईलला.
तर असंच न सांगताच ना मग मला माझ्या मिस्टरांनी iPhone 13 मोबाईल घेऊन आले होते, जे की म्हटलं होतं तुला व्हिडिओ काढायसाठी होईल. तर त्यांनी मग मला iPhone 13 मोबाईल घेऊन दिला. ते अकाउंट मी बंद करून टाकलं. त्यावरचे माझे सगळे व्हिडिओ पण गेले, त्यानंतर माझे सबस्क्रायबर्स पण गेले. आणि त्यानंतर मग जेव्हा iPhone 13 मला ह्यांनी दिला, त्यावेळेस मग त्यांच्याकडून मी नवीन नवीन यूट्यूब अकाउंट मग मी ओपन केलं. आता परत एक भीती मनात झाली होती की परत आता पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे, परत झिरोपासून सुरुवात करायची आहे, कधी माझे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायचे. तर असं खूप काही मनात विचार यायचे, परत व्हिडिओला व्ह्यूज जातील का नाही नवीन यूट्यूब अकाउंटवरून, असे खूप काही सारे विचार असायचे, भीती पण वाटत असायची, बनवावं का नाही बनवावं का नाही. तर असंच मी केलं त्यांच्याकडून एक दिवस यूट्यूब चॅनल ओपन. आणि आता सबस्क्रायबर्स तर झिरो होते, पण आता झिरो सबस्क्रायबर्स असले तर आपल्याला सुरुवात तर करायलाच पाहिजे ना. तर मग मी लागले माझे परत पहिल्यासारखं, मग मी व्हिडिओ शूट करायचे, एडिट करायचे आणि नवीन चॅनलवरती मग मी अपलोड करायला लागले. तर व्ह्यूज तर काही येतच नव्हते, कारण की त्या चॅनलवरती सबस्क्रायबरच नव्हते ना. सबस्क्रायबर्स असले तर व्ह्यूज पण येतात, पण त्यावरती म्हणजे असायचे होते ते, पण आता नवीन नवीन ओपन केलं तर त्याच्यामुळे नवीन नवीन काही सबस्क्रायबर झालेच नव्हते. असेच घरच्यांचे झाले होते 10, 12, 20 एवढे सबस्क्रायबर्स होते. पण असो म्हटलं वाढतील, म्हटलं आपण जर कंटिन्यू केलं तर सबस्क्रायबर्स पण वाढतील. तर मी ना हे कंटिन्यू चालूच ठेवलं. ऑर्डरला जायचे म्हणजे रोज कंटिन्यू मी एकतरी व्हिडिओ अपलोड करत असायचे, नंतर मग अपलोड करत असायचे. तर अशा प्रकारे ना मी नवीन यूट्यूब चॅनलवरती माझे कंटिन्यू व्हिडिओ टाकायला लागले. नंतर माझे सबस्क्रायबर्स पण वाढायला लागले, व्हिडिओला व्ह्यूज पण यायला लागले. आणि हे म्हणजे सांगायचं राहिलंच तर हे नवीन अकाउंट ना मी 23 जानेवारी 2026ला ओपन केलं होतं. आणि 2च महिन्यामध्ये त्या अकाउंटवरती माझे 500 सबस्क्रायबर्स होऊन गेले होते. आणि जानेवारीमध्ये ओपन केलं आणि जूनमध्ये तर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. कारण की आता सबस्क्रायबर्स कंप्लीट का झाले होते, कारण की व्हिडिओची क्वालिटी पण खूप छान होती, व्हॉइस ओव्हर पण मी खूप छान देत होते. त्याच्यामुळे मग माझे सबस्क्रायबर्स पण कंप्लीट झाले. जानेवारीमध्ये ओपन केलं आणि जूनमध्ये तर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. तर अशी काय होती माझी आजची जर्नी. असं वाटलं मला तर ना खूप भीती होती की होतंय का नाही, होतंय का नाही. पण मी तर तुम्हाला हेच सांगू शकते की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुमच्या व्हिडिओची क्लिअरिटी पण तुम्ही छान ठेवा, तुम्ही व्हॉइस ओव्हर पण चांगला द्या, व्हिडिओ शूट पण खूप चांगले चांगले करा, त्याशिवाय काय तुमचे चॅनल ग्रो होणार नाही. आणि व्हिडिओ असे बनवायचे की पुढच्या बघणाऱ्या माणसांना पण इंटरेस्ट आला पाहिजे, की त्यांना पण ते व्हिडिओ पाहतच राहू वाटलं पाहिजे. असे काही व्हिडिओ बनवायचे. सॉरी, जरा अडकते मी बोलताना. तर अशी काही होती माझी यूट्यूबवरची जर्नी. शून्यातून प्रवास चालू केला होता, पण आज माझे 1000च्या पुढे सबस्क्रायबर्स गेले आहेत. जवळपास 1070+ माझे सबस्क्रायबर झाले आहेत. तर ज्यांना कोणाला नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर त्यांनी नवीन ईमेल आय डीवरूनच यूट्यूब चॅनल चालू करा. आणि हेच, बाकी काहीच नाही सांगू शकत मी. फक्त मी ज्या चुका केल्या त्या काही चुका तुम्ही करू नका. नवीन ईमेल आय डीवरून यूट्यूब चॅनल चालू करा, व्हिडिओची क्लिअरिटी चांगली ठेवा, तुमचा व्हॉइस ओव्हर चांगला द्या, व्हिडिओ शूट पण व्यवस्थित करा आणि व्हिडिओ पण टाईम टू टाईम अपलोड करत जावा. व्हिडिओ ना रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा, कारण की तेव्हाच आपलं चॅनल ग्रो होऊ शकतं. तर कारण की ना बघणार आता ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात ना ते पण ना टायमिंगलाच आपले व्हिडिओ पाहतात, कारण की आपल्या व्हिडिओचा टायमिंग पण ना एक ठेवायचा. आता मी माझे व्हिडिओ ना सकाळचे किंवा संध्याकाळचे अपलोड करत असते. तर माझ्या व्हिडिओला येत असतात व्ह्यूज, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर हेच मी तुम्हाला सांगू शकते की बाकी काहीच नाही, आता सांगून तर झालंच आहे. तर अशी काही होती माझी यूट्यूबची जर्नी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर बस भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.